मुंबईवरून रात्री 10 वाजताची बस पकडून मजा मस्ती करत आम्ही येऊन पोचलो कोल्हापूरमध्ये। बट माझ्या दिवसाची सुरुवात काही चांगली झाली नव्हती। हॉटेलवर चेक इन केल्यावर माझा बरोबर काही असं कॅमेरा थोडा प्रॉब्लेम देतोय आणि त्याच्यामुळे थोडा मूड ऑफ झालाय। कॅमेरा चालू होत नव्हता म्हणून मूड थोडा ऑफच झाला होता, पण देवाची कृपा आणि बॅटरी चेंज केल्या कॅमेरा पुन्हा सुरू झाला। मग काय, फ्रेश होऊन गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात केली। आता कोल्हापूरमध्ये आलात आणि मिसळ ट्राय केली नाही असं तर होऊ शकत नाही, बट इकडे मला आल्यावर कळलं इकडे पाव नाही, इकडे ब्रेड आणि मिसळ मिळते। कोणी सांगू शकतं का इकडे ब्रेड आणि मिसळ का मिळते, पाव का नाही मिळत? खैर, मिसळ तर खूपच छान होती, डोळ्यातून पाणी आलं आणि मिसळ खाल्ल्यावर आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटकडे रवाना झालो। मी आजपर्यंत गणपती बाप्पाची एवढी मोठी मूर्ती पाहिली नव्हती, चला तुम्हाला पण दाखवतो। आमचा पहिला स्पॉट होता कोल्हापूरपासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावर असलेले टोप गावातील चिन्मय गणाधीश मंदिर। गणपती बाप्पाची 85 फूट ही मूर्ती बघताक्षणी मन कसं एकदम तृप्त होऊन जातं। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यावर आमचा नेक्स्ट स्टॉप होता कोल्हापूरपासून 2 तासावर असलेल्या खिद्रापूरला। पण खिद्रापूरला असं काय इंटरेस्टिंग आहे त्यासाठी आम्ही एवढं ट्रॅव्हल करून चाललं आहे हे बघण्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट ब्लॉग बघावा लागेल आणि फॉलो नसं केलं तर फॉलोही नक्कीच करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण शो मस्ट गो ऑन।